नमस्कार मित्रांनो, राज्यात 70,000पेक्षा अधिकच्या जास्त पदांची मेगा भरतीची प्रक्रिया करण्यात येणार आहे. आणि या अपडेटबद्दलची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर कोणी नवीन आला असला चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन प्रेस करून ठेवा. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीस मुख्य सचिव श्री राजेश अग्रवाल यांच्यासह प्रशासनातील सर्व अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव तसेच सचिव उपस्थित होते. राज्यात लवकरच नव्या पद्धतीने पदे भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. यामध्ये जवळपास 70,000हून अधिक पदांची भरती टप्प्याटप्प्याने केली जाणार आहे आणि या भरतीमध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून म्हणजे MPSC कडून सुमारे 50,000 पदांची व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाबाहेरील सुमारे 20,000 पदांचा या पदे भरती प्रक्रियेत समावेश असणार आहे. या बैठकीमध्ये भरती प्रक्रिया राबवताना आवश्यक कौशल्य, सेवा प्रवेश, पात्रता आणि कामाच्या स्वरूपानुसार निर्णय घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. त्याचप्रमाणे मनुष्यबळ व्यवस्थापन आणि पदे भरती प्रक्रियेतील पारदर्शकता याला प्राधान्य असेल. राज्य शासनाच्या सेवा प्रवेश नियमावलीच्या सुधारणासंदर्भातील निर्णय लवकरच मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेतला जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. त्याचप्रमाणे भरती प्रक्रियेमध्ये आवश्यक कागदपत्रे, लांब रांगा आणि विलंब टाळण्यासाठी ऑनलाईन व डिजिटल व्हेरिफिकेशन मॉडेल विकसितण्यावर भर देण्याच्या सूचना मुख्यमंत्री यांनी केल्या. भरती प्रक्रियेत कोणताही संशय, पक्षपात किंवा अन्याय होऊ नये यासाठी संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक आणि विश्वासार्ह असावी. त्याचबरोबर युवकांच्या मनात शंका राहू नये यासाठी प्रणाली स्वच्छ आणि वेगवान असणे गरजेचे आहे. येणाऱ्या एका वर्षात महाराष्ट्रात गव्हर्नन्स रिफॉर्मचे नवे मॉडेल उभे राहील. यात प्रत्येक विभागाची भूमिका महत्त्वाची आहे. यासाठी कोणत्याही विभागाने मागे न राहता सर्वांनी एकत्र येऊन प्रशासन सुधारणा यशस्वी कराव्यात, असे श्री फडणवीस यांनी या बैठकीमध्ये सांगितले. अशा प्रकारे मित्रांनो, राज्यात लवकरच 70,000हून अधिक पदांची मेगा भरती प्रक्रिया करण्याच्या संदर्भातील महत्त्वपूर्ण अशा सूचना या बैठकीमध्ये मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने हे महत्त्वपूर्ण असं अपडेट होतं. तुर्तास धन्यवाद.